आजकाल आपण बघतो इलेक्शन आलं की प्रत्येक मतदारसंघात सुशिक्षित उमेदवार हवा, शिकलेला उमेदवार हवा या घोषणा जोर धरत असतात. 2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास 80% आमदार हे उच्च शिक्षित होते. काहींचे शिक्षण जरी कमी असले परंतु त्यांच्या अनुभवाने ते वरचढ होते. सुशिक्षित उमेदवार असला म्हणजे विकासाचा नवा दृष्टिकोन पुढे येऊ शकतो. 2019च्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आमदार म्हणून निवडून आले होते त्यामध्ये किती डॉक्टर आणि इंजिनियर होते आणि त्यांचा मतदारसंघ कोणता होता ते आपण बघूयात आजच्या व्हिडिओमधनं. नमस्कार, मी शुभांगी. दे दणकामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. 2019च्या 288 आमदारांमध्ये जवळपास 11 जण हे वैद्यकीय म्हणजेच डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेले आहेत. त्याचबरोबर अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले देखील 17 आमदार निवडून आले आहेत. तर आता बघूयात की डॉक्टर आमदार आणि त्यांचे मतदारसंघ कोणते. शिक्षण सम्राट असलेले, मंत्रिपद भूषविलेले डॉक्टर तानाजी सावंत, त्यांचा मतदारसंघ होता भूम परांडा. दुसरे आमदार आहेत ज्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले ते म्हणजे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित. ते नंदुरबार या आदिवासी बहुल मतदारसंघातून निवडून आले होते. तिसरे आमदार ज्यांनी माजी मंत्री म्हणून देखील काम केले आहे ते डॉक्टर राजेंद्र शिंगणे. त्यांचा मतदारसंघ होता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा. त्याच बुलढाणा जिल्ह्यातून जळगाव जामोद या मतदारसंघातून निवडून आलेले संजय कुटे ही डॉक्टर आहेत. त्यानंतर विदर्भातील अरणी या मतदारसंघातून डॉक्टर संदीप धुर्वे हे आमदार म्हणून निवडून आले होते. त्याचबरोबर नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ज्यांची संपूर्ण भारतात ओळख आहे त्या गडचिरोली मतदारसंघातून डॉक्टर देवराव होळी यांनी 2019 ला आमदारकीची बाजी मारली होती. तसेच नाशिक मधील चांदवड मधून डॉक्टर राहुल आहेर आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मतदारसंघातून डॉक्टर बालाजी किनीकर यांनी आमदारकीचा गुलाल अंगावर घेतला होता. नांदेड जिल्ह्यातील मुखेड सारख्या दुर्गम मतदारसंघातील डॉक्टर तुषार राठोड यांनीही आमदारकी जिंकली होती. नांदेडवरून थोडं पुढे आलं की परभणी जिल्हा लागतो. म्हणतात ना, जगात जर्मनी आणि भारतात परभणी. त्याच परभणी शहर मतदारसंघातून डॉक्टर राहुल पाटील सुद्धा निवडून आले होते. त्यानंतर आदिवासी मतदारसंघ म्हणून जो ओळखला जातो तो मतदारसंघ म्हणजे अहमदनगर, म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील दुर्गम असलेल्या अकोले मतदारसंघातून डॉक्टर किरण लहामटे यांच्या कपाळी आमदारकीचा मायबाप मतदारांनी लावला होता. आता तुम्ही म्हणाल, बस एवढंच उच्च शिक्षित का? तर नाही. जसे अनेक डॉक्टर आमदार म्हणून निवडून आले तसेच बरेच आमदारही इंजिनियर आहेत, म्हणजेच ज्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केले. 2019च्या निवडणुकीत कोणकोणत्या मतदारसंघातून आमदार म्हणून इंजिनियर निवडून आले ते आपण विभागानुसार बघूयात. उत्तर महाराष्ट्र विभागातील नाशिकच्या येवला मतदारसंघातून निवडून आलेले छगन भुजबळ यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्याचबरोबर धुळे ग्रामीण या मतदारसंघातून निवडून आलेले कुणाल पाटील हे देखील व्यवसायाने अभियंता आहेत. त्यानंतर विदर्भातील जनतेने अनुक्रमे धामणगाव रेल्वे व अकोला पूर्व रिसोड या मतदारसंघातून इंजिनियर असलेल्या प्रताप अडसड व रणधीर सावरकर व अमित झनक यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवले होते. नंतर येतो मराठवाडा, ज्याला कायम मागास म्हणून हिणवले जाते. त्या मराठवाड्यातून नांदेड जिल्ह्यातील देगलूर मधून जितेश अंतापूरकर, जालना जिल्ह्यातील घनसावंगी मधून माजी मंत्री राजेश टोपे, उस्मानाबाद म्हणजेच आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघातून राणा जगजित सिंह पाटील, तसेच लातूर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा राजकीय वारसा चालवणारे अमित देशमुख या सर्व अभियंता असलेल्या उमेदवारांना आमदार म्हणून निवडून आणण्याचा आशीर्वाद दिला होता. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पलूस या मतदारसंघातून विश्वजित कदम, जे सध्या भारती विद्यापीठाचे कुलपती सुद्धा आहेत, यांना विजयी केले होते. कराड दक्षिण मतदारसंघातून IITचे शिक्षण झालेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराडकरांनी विधानसभेत पाठवले होते. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील निवडून आले आहेत. ते सुद्धा व्यवसायाने इंजिनियर आहेत. पुणे जिल्ह्यातील शिवभूमी म्हणजेच जुन्नर तालुक्यात अतुल बेनके यांनाही जुन्नरकरांनी आमदार म्हणून पाठवले. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहरातील शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे या इंजिनियरला आमदार होता आले.
त्यानंतर बहुभाषिक असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातून राम सातपुते या पुणे विद्यापीठामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या तरुण कार्यकर्त्याला जनतेने आमदार म्हणून विधानसभेत पाठवले आहे. त्यानंतर उरतो महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा म्हणजे आजचा अहिलानगर जिल्हा होय, जो पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातही धरला जातो. ज्या अहिलानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे हे विधानसभेत विराजमान झाले होते. त्याचबरोबर लगतच्याच कोपरगाव या साखर समृद्ध मतदारसंघातून आशुतोष काळे या इंजिनियरने आमदारकीचा गोडवा चाखला आहे. एकूणच काय तर 2019च्या निवडणुकीत 11 डॉक्टर मंडळी तर 17 इंजिनियर साहेब विधानसभेत विराजमान झाले होते. त्याच्या शिक्षणाचा फायदा महाराष्ट्राला किती झाला याचा विचार मतदार राजा नक्कीच करेल. यातील किती जण परत निवडून येतात, यातील किती जणांना तिकीट मिळते, त्याच्या सोबतच अजून किती उच्च शिक्षित महाराष्ट्राच्या येणाऱ्या 2024च्या विधानसभेत दिसतील, यासाठी निवडणुकीचे घोडा मैदान जवळच आहे. चला तर मग ही दे दणकाची दणकेबाज माहिती आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तसेच दे दणकाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.